May I come in, sir? हो मिस्टर यश, तुम्ही अजून इथे? अहो काय कमाल झाली, सगळं ऑफिस रिकामं झालंय. तुम्ही नाही गेलात अजून घरी? जा निघा. ऍक्च्युली मी पण निघणार होतो, पण मी खरं तर माझ्या एका खास मित्रासाठी थांबलोय. त्याचं थोडंसं काम चालू होतं, म्हटलं झाल्यावर एकत्रच जाऊ. छातीत कळाली रे माझ्या. सफेद झूठ. काय कमाल करतोस, खरं सांग. डबेवाली तुला सोबत घेऊन गेली नाही ना? अरे काय तू यश, तुझ्या जागी मी असतो ना. मी तर काय, मी कशाला तुला सांगू? तू सांगतोस मला सगळं. नाही सांगत है. असो, पण आज तुझे खर तर तू काय जड जाते का माझं कौतुक करायला? आज तू नेहाला ज्या पद्धतीने मदत केलीस, इट वॉज रिअली व्हेरी इम्प्रेसिव्ह. देयर यू आर. आय एम अ गुड बॉय इन इंडिया. ओके, गुड बॉय इन इंडिया. उगाच फार जास्त वावत जायची गरज नाहीये. खरं सांग यश, खरं सांग, तुला आज वाटतंय की नाही की डबेवालीच्या सोबत असावं, की डबेवालीच्या आनंदात सहभागी व्हावं? चुकीचा अर्थ काढणार नसेल तर सांग. ओके. एक क्षण मला असं वाटलं होतं की आपण आज तिच्या आनंदात सहभागी व्हावं. मला असं वाटतं आज परी इज गोइंग टू बी व्हेरी थ्रिल्ड. म्हणजे खरं तर आज परी आई असणार आणि नेहा तिची लेक, आणि बंडू काका काकू त्यांच्या घरी तर दिवाळी असणार आहे. नेहाला कुठे ठेवू कुठे नाही असं काहीतरी पिक्चर असेल. सो मला असं वाटलं की आपण व्हावं का त्यांच्या आनंदात सहभागी. पण अरे मग तू थांबलास का? जायचं ना. पण मी असा विचार केला की ज्याच्यामुळे क्रांतीला, राहुलला, नेहाला हा आनंद मिळणार आहे, आजच्या दिवशी त्यांनी काय एकट्याने राहावं. आज खरं तर आपण त्याच्याबरोबर सेलिब्रेट करणं जास्त महत्वाचं आहे. So we're gonna party. Let's fly to Paris. Champs-Élysées, Moulin Rouge. Michelle is waiting for you, sir. घरी जाऊया आपण, चल. हे गिफ्ट आमच्या परीसाठी. परी, ही वस्तू आहे ना, ती बाळा माझ्या खूप जवळची आहे. चंदू काका, मी तुमच्यासाठी जेवण बनवणार आहे. काका, अजून तुम्हाला काय जेवायला पाहिजे सांगा पटकन. थोड्या वेळा काका, झालं जेवण पटकन. एवढी वर्ष जपून ठेवलेली भातुकली त्या परीच्या हातात दिलीत, आणि आता त्या पोरीला सोडून जायचं. परमेश्वर आपली किती परीक्षा बघणार आहे हो. अगं कितीही कठीण असलं ना तरी ते करावंच लागेल. आपल्या नातीसाठी आणि मुलीसाठीच करतोय ना आपण सगळं. मी काय म्हणतो, आज नेहा आली ना की आपला निर्णय तिला सांगून टाकूया. असं कसं एकदम सांगायचं हो? सांगावं लागेल. अगं तिला सुद्धा परीची काहीतरी व्यवस्था बघण्यासाठी वेळ मिळायला पाहिजे का नको? अहो, नेहा आली बघा. जमेल ना तुम्हाला सांगायला? काय झालं का काकू, तुम्ही इथे का? परी कुठे? परी, आई आली बघ. हे बघ, मला ऑफिस मध्ये प्राइज मिळालं. वाव. अहो काकू, या महिन्याचे सगळे टार्गेट पूर्ण केले ना मी, म्हणून ऑफिस मधनं प्राइज मिळालं. अभिनंदन. वा वा, छान, अभिनंदन. आणखी एक छान बातमी, मला बँकेने घराचं कर्ज फेडण्याची मुदत वाढवून दिली. छान. परी, जा बॅग घेऊन ये आणि बॅगेत सगळं भर नीट. जा.
काय झालं काका? काही सांगायचंय का? परीने काय केलंय का? परी, नाही ग, नाही नाही, परीचं काही नाही ग. मलाच तुला काहीतरी सांगायचं होतं. म्हणजे आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? कसं आहे की आपण सकाळी रिनोव्हेशन बद्दल बोलत होतो ना. हा, मग कधी करता रिनोव्हेशन? नाही तर आम्ही असं म्हटलं की डागडुजीवर खर्च करण्यापेक्षा आपण हे घर विकूनच टाकावं आणि गावी जाऊन राहावं. गावी जाऊन? किती दिवस? कायमचं. अहो पण काका असं अचानक? नाही ग बाळा, अचानक नाही. खूप दिवस आमच्या डोक्यात विचार चालू होता की हे सगळं विकावं आणि गावी जाऊन राहावं. छोटं मोठं घर उभं करावं तिथे आणि उरले सुरले दिवस सगळे तिथेच काढावेत. आज शेवटी ही कबूल झाली म्हणून मग. नेहा, मला मान्य आहे की आमच्या ह्या निर्णयामुळे परीची खूप गैरसोय होणार आहे, पण अगं आता इथली गर्दी गोंगाट नाही सहन होता मला, म्हणून गावी जाऊन शांतपणे राहायचं ठरवलंय. काय नेहा, अगं आमच्या हातात असतं ना तर आम्हीच परीला घेऊन गेलो असतो. पण ती तुझ्यापासून दूर राहू शकणार नाही ना, म्हणून. हा ते आहेच. लगेच नाही जातात ना तुम्ही? नाही, तसं जरा घाईतच ठरलंय. हा, गिऱ्हाईकही आहे. 8 दिवसातच जाऊ आम्ही. मला कळतंय ग, परीला. आई, मी आली. नेहा, बाळा रागवू नकोस आमच्यावर. नाही काकू, मी कशाला तुमच्यावर रागवेन. आणि तुमचं म्हणणं पटतंय मला. इतके वर्ष तुम्ही इतके कष्ट केले, आता थोडं गावी जाऊन शांतीने राहायचंय. करेक्ट आहे. पण मला आणि परीला तुमची इतकी सवय झाली आहे ना काकू, की पण टेन्शन घेऊ नका, सगळं मॅनेज होईल. परीचं टेन्शन घेऊ नका, मी करीन मॅनेज. चल परी, चल बाय. माझी तुझी रेशीम